नमस्कार, मी सृष्टी. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 4 टक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. त्यासाठी लागणारी मापे मी ब्लाऊजवरून घेतली. स्क्रीनवर मापे दिलेली आहेत. त्या मापानेच आपण ब्लाऊज कटिंग करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे पेपर असा मी फोल्ड केला आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवली. इथे दोन्ही बाजू एकत्र कट करणार आहे. आधी पेपरवर पट्टीने लाईन आखून घेऊया. या लाईनच्या वर मापे टाकूयात. ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. उंचीमध्ये शोल्डर शिलाई अर्धा इंच, योकपट्टी शिलाई पाव इंच, टोटल अर्धा इंच आणि टक्स अर्धा इंच असं टोटल 1.5 इंच जास्त घ्यायचं. खुणा करून पट्टीने लाईन आखून घेऊया. या लाईनवर शोल्डरचं माप टाकूयात. शोल्डर आहे 11.5 इंच, त्याचे निम्मे 5.25 इंच. 5.25 इंच खुणा करून घेऊया. इथे मुंडा खोली, मागील गळा आणि छाती लक्षात घेऊन 6 इंच घेते. इथे मुंड्याची लाईन सरळ येण्यासाठी शोल्डर एवढंच खाली घ्यायचं. आता ही लाईन सरळ आखून घेऊया. त्यानंतर छाती आहे 34 इंच. 34चा चौथा भाग 8.5 इंच, त्यात 2.5 इंच शिलाई आखून घेऊया. पुढे कंबर आहे 28 इंच. 28चा चौथा भाग 7 इंच, त्यात 2.5 इंच शिलाई. इथे मी पुढील बाजूची मापे टाकणार आहे, त्यामुळे मागील टक्सचं माप नंतर खालच्या पेपरवर टाकूयात. शिलाईचं आखून घेऊया. आता मुंड्यातील मापे टाकून शेप आखून घेऊया. अर्धा इंच खुणा करून तिरपी रेषा आखून घ्यायची. एक इंचावर पुढील शेप आणि 1.5 इंचावर मागील शेप आखून घेऊया. मागील शेप हा तिरप्या रेषेवरून द्यायचा आणि पुढील शेप आतील रेषेवरून द्यायचा. काखेत चुन्या पडू नये म्हणून इथे पाव इंच खाली घेते. त्यानंतर गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.25 इंच घेते. पुढील गळा 6.5 इंच आहे. 6.5 इंच खुणा करून खालून गळा रुंदीला 2.5 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया आणि मग गळ्याला गोल शेप देऊयात. आता योकपट्टी आखूयात. योकपट्टीसाठी दोन्ही साईडनं 2.5 इंच खुणा करून पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया. आयपट्टीकडून अर्धा इंच वर घ्यायचं आणि या लाईनचा मध्य काढून हा असा तिरपा योकपट्टीला शेप द्यायचा. टक्स आखून घेऊया. आयपट्टीपासून 4 इंचावर मधला टक्स येईल. शोल्डरपासून खाली टक्स पॉईंट 9.5 इंच घ्यायचा आहे. मधला टक्स हा टक्स पॉईंटपासून 2.5 इंचावर येईल. पट्टीने आखून घेऊया. हा टक्स मी अर्धा इंचाचा घेते. पट्टीने आखून घेऊया. आता बाकीचे 3 टक्स आखून घेऊया. मधल्या टक्सपासून तिरपी टेप लावून 1.5 इंचावर एक टक्स येईल. 2 इंचावर मुंड्यातील टक्स येईल आणि 1.5 इंचावर हुकाय पट्टीकडील टक्स येईल. असे 3 टक्स पॉईंट काढले. आता आखून घेऊया. हा टक्स असा हुकाय पट्टीकडे सरळ येईल आणि टक्स पाव इंचाचा घ्यायचा. हा टक्स मुंड्यामध्ये येईल, तो पण पाव इंचाचा घ्यायचा आणि हा टक्स असा तिरपा फिटिंगमध्ये आखायचा. हा पण पाव इंचाचा टक्स घ्यायचा. उंचीमध्ये अगोदरच आपण ह्या टक्स शिलाईचं आणि ह्या टक्स शिलाईचं 1.5 इंच वाढवून घेतलेलं आहे.
आणि हे 2 टक्स शिवून कमी होईल ते पुढे वाढवायचं आहे. मधला टक्स अर्धा इंच असल्यामुळे 1 इंच वाढवायचं. मुंड्यातील टक्स पाव इंच असल्यामुळे अर्धा इंच वाढवायचं. पट्टीने आखून घेऊया. दोन्ही बाजू एकत्र असल्यामुळे शिलाईकडील भाग सोडून बाकीचं कडेने कट करून घेऊया. शिलाईचा खालच्या पेपरवर खुणा करून घेऊया, म्हणजे मागील बाजूची मापे टाकायला सोपं पडेल. आता वरचा पेपर पकडून पुढील बाजूचं कटिंग करून घेऊया. चारही टक्सवर कट देते, म्हणजे ब्लाऊज कटिंग करताना लक्षात येतं. इथे वरच्या बाजूपेक्षा योगपट्टी लहान दिसते. हा मधला टक्स शिवल्यावर वरची बाजू योगपट्टीच्या मापात येईल. हे बघा अशा प्रकारे. मागील बाजूमध्ये उंची, टक्स आणि गळा आखून घेऊया. उंचीमध्ये आधी 1.5 इंच घेतलेलं, त्यामुळे ते अर्धा इंच कमी करून 13 + 1 इंच टोटल 14 इंच घेणार आहे. पुढे पण 14 इंच खुणा करून पट्टीने लाईन आखून घेऊया. इथे पुढील बाजूवरून शिलाईपर्यंत खुणा केलेली ते आधी आखून घेऊया. कमरेचा चौथा भाग 7 इंच, 2.5 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्स खुणा करून आखून घेऊया. गळा आखून घेऊया. गळा रुंदी 2.25 इंच घेतलेली. खुणा करून मागील गळा 7 इंच घेऊन खालून गळा रुंदीला 3 इंच घ्यायचं. बॉक्स आखून गळ्याला गोल शेप देऊयात. सेंटरपासून 4 इंचावर 4 इंच उंचीचा टक्स आखून घ्यायचा. अर्धा इंच टक्स येईल. पट्टीने आखून घेऊया. अशा प्रकारे मागील बाजू तयार झाली. आता कट करून घेऊया. अशा प्रकारे 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. एकदम सोपी पद्धत आहे. ब्लाऊज संदर्भात अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.